नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे कढी। तर मग आपण वाटण्याची तयारी करूया। खोबरे घेतले, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसणाच्या पाकळ्या घेतल्या, जिरे आणि हळद घेतले। हे वाटून घ्यायचे आपल्याला मिक्सरमधनं। ताक घेतलं आहे, ताक आपलं घरचंच आहे। ताक घ्यायचे मस्त आणि हे बेसन पीठ घेतले आपण। याचा व्यवस्थित घोळ बनवून घ्यायचा आहे। याच्यात लम्प्स नाही राहिले पाहिजेत एक पण। हे बॅटर आपल्याला आपल्या कढीत टाकायचे, जेणेकरून मस्त थिक अशी कढी तयार होते। पातेला आपण तापत ठेवलं आहे, त्याच्यात 2 पळी आपण तेल टाकणार आहोत आणि तेल तापलं की आपण फोडणी देणार आहोत। पहिले सर्वप्रथम आपण जिरे टाकणार आहोत। जिरे तडतडले की आपण याच्यात मोहरी टाकणार आहोत। आणि अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा। आता फोडणी झालेली आहे। आता आपण याच्यात वाटणं टाकणार आहोत। जे सर्वप्रथम आपण घेतलं होतं खोबऱ्याचं, ते वाटण आपण इथे टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं एकत्र करून घेणार आहोत। हे मिक्स करायचं आहे आपल्याला पळीने खूप छान असं। नंतर आपण याच्यात कढी टाकणार आहोत। हळद आपण ॲक्च्युली वाटणातच घेतली होती, त्यामुळे आपण एक्स्ट्रा हळद टाकली नाही आहे। आणि कढीत एक्स्ट्रा हळद टाकली की ती कडवट लागते, त्यामुळे जेवढी घेतली तेवढीच। आणि नंतर बेसनाचा गोळा आपण ऑलरेडी टाकला याच्यात, तर तो पण इथे टाकायचा। मीठ चवीप्रमाणे, हवं तर तुम्ही साखरही टाकू शकता, एकदम तुमच्या सोयीप्रमाणे टाकायची की नाही टाकायचे। हे तर बघा आपली कढी तयार होणार आहे। सर्व प्रक्रिया आपल्याला मंद गॅसवरच करायची आहे। मंद गॅसवरच करायची, फास्ट केलं तर ती कढी उती जाते, तर फास्ट गॅस करायचा नाही आहे। कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायचे। तुम्हाला पण जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज नक्की ट्राय करा। लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील मला कमेंटद्वारे नक्की सांगा। थँक्यू। कढी आपली 5च मिनिटात रेडी होणार आहे। बघू शकता तुम्ही कढी आपली किती छान तयार झालेली आहे। धन्यवाद।